नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज दाखवणार आहे भोपळी मिरची आणि अम, भोपळी मिरचीची रस भाजी. हे बघा, इथे मी तेल तापत ठेवलं होतं, त्याच्यामध्ये आपली हिंग मोहरी जिऱ्याची फोडणी केली आणि ही भोपळी मिरची आणि कांदा. आता मी इथे जरा भोपळी मिरचीचे असे बारीक तुकडे केले, पण कांद्याचे मी असे मोठे केलेले आहेत बघा. जर तुम्हाला हवे तर भोपळी मिरचीचेही तुम्ही असे मोठे करू शकता, पण मला भोपळी मिरची एवढी मोठी खायला आवडत नसल्याने मी त्याचे बारीक तुकडे केले. पण हे डिपेंड्स ऑन तुम्ही हवी तर तुमची ह्या कांद्याच्या साईजचे करू शकता. कांदा मोठा खायला बरा लागतो म्हणून कांदा असा मोठा ठेवलेला आहे. ह्याला अगदी तुम्ही एखाद मिनटभर हे करायचं आहे, असं सॉटे करून घ्यायचं आहे. कारण का हे बघा, हा कांदा मी असा सगळा मोडत आहे, म्हणजे ह्याच्या पाकळ्या. खायला खूप छान लागतो हा कोवळा कांदा. आतला जो गर असतो ना, त्याचा अख्खा अख्खा खायला बरा लागतो. तर हात पिसून घेते. तर असे हे मस्तपैकी 1 मिनिटावर परतायची, जास्त नाही परतायची. पण भोपळी मिरची तशी पण आपण कच्ची खातो, कांदाही आपण कच्चा खातो, त्यामुळे काही. आणि नंतर पुन्हा त्याला शिजवायचं आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते. आणि आता काय करायचं, ह्याचं तेल सगळं असं काढून घ्यायचं. हे बघा, म्हणजे तेल त्याच्यातच ठेवायचं आहे आपल्याला, फक्त ही भोपळी मिरची आपल्याला काढून घ्यायची. तर मी एक भांडं घेते इथे, तुम्ही कुठचंही भांड्याचं घेऊ शकता. मी हा माझा बोल घेतला आहे आणि आता सगळं आधी असं तेल काढून घेते. हे बघा, असं सगळं तेल काढून ही भोपळी मिरची त्याच्यात टाकत आहे. खूप छान चविष्ट भाजी होते ही आणि एकदम रस भाजी अशी होते. तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, भाकरीला खाऊ शकता. त्यामुळे ही दोन्ही याला तुम्हाला उपयोगी पडणारी भाजी आहे. हे बघा, हे सगळं तेल मी असं काढून घेतलं. आणि हा कांदा आणि भोपळी मिरची आपली आता बऱ्यापैकी शिजलेली आहे. हे तुमच्या आता लक्षात आलंच असेल. तिथे मी 1.5 मिरची घेतली. काल मी शेजवान फ्राईड राईस केला होता, तर त्याच्यात अर्धी वापरली होती. 2 मिरच्या होत्या माझ्याकडे, तर मी त्याच्यात अर्धी वापरली. त्यामुळे आता इथे माझी ही 1.5 मिरची मी घेतलेली आहे. इथे थोडी पडली आहे का, ती मी उचलते, नाहीतर ती जळून जाण्याची शक्यता असते. म्हणून कांदा पण बघा पडला आहे इथे. ओके, तर आता काय करायचं, ह्याच तेलामध्ये फोडणी तर आपण ऑलरेडी घातलेली होती, म्हणून फक्त हा तेल मात्र मीडियम ठेवा. हा कांदा टाका, तेल आपलं तापलेलंच आहे. हा कांदा टाकायचा. आता मात्र इथे तुम्हाला घाई करून नाही चालणार. इथे कांदा चांगला शिजला पाहिजे. आणि आता ह्या कांद्यावर हे बाकीचे जे मसाले आहेत, जे मगाशच्या फोडणीत घातले असते तर जळले असते, म्हणून या फोडणीत घालायचे. त्याच्यामध्ये तुम्ही हिंग घालू शकता, त्यानंतर मीठ घाला, त्यानंतर हळद घाला, त्यानंतर तुमचा मालवणी मसाला घाला, त्यानंतर धणे जिरे पूड घाला. जिरे आपण घातलंय, धण्याची पूड जरा घालते. त्यानंतर थोडा तुमचा गरम मसाला घाला. आणि
थोडासा गोडा मसाला घालते, त्याने छान चव येते. हा बघा, हा बादशाहचा गोडा मसाला हा घाला. आणि ह्याच्यावर आता थोडी आलू मिरचीची पेस्ट घाला. आणि हे चांगलं आता तुम्ही असं ढवळून घ्या. आता घाई नाही करायची की हे मसाले सगळे कांद्याबरोबर शिजले पाहिजे. आणि टॅमॅटो पण घालते म्हणजे जरा त्याला पाणी सुटेल. छान सुगंध सुटलेला आहे. आणि शेवटी म्हणजे थोडंसं हे बघा, असे तुम्ही एका साईडला करून इथे थोडंसं चण्याचं पीठ घाला. अगदी 1 चमचा, हे बघा जास्त नाही, 1 चमचा. आणि हे चण्याचं पीठ मात्र भाजायला तुम्हाला तेलाची गरज लागेल. ते तेल घाला. तुम्ही हवं ते दुसऱ्या भांड्यात घेऊनही करू शकता, पण मी ह्याच्यातच करत आहे. हे बघा, ह्याच्यात ते चांगलं असं भाजून घेत आहे पीठ तेलावर, म्हणजे ते कच्च्याचा असा त्याचा वास येत नाही. आणि हे पुन्हा ह्याच्याबरोबर शिजलं जाणारच आहे. हे बघा, आता काय करायचं, हे सगळं झाकण लावून 3 मिनिटं शिजवायचं. 3 मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते कसं झालं असेल. याला झाकण लावून शिजवल्यावर काय होतं, याला छान पाणी सुटतं. आणि 3 मिनिटांनी मस्त ह्याला पाणी सुटून हे असं छान सरमिसळ झालेलं असेल. ते नंतर तुम्हाला मी दाखवते. आता 3 मिनिटं आपण त्याला झाकून ठेवूया. हे बघा, बारीक गॅसवर मीडियम गॅसवर ठेवलेलं आहे. 3 मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता मी तुम्हाला 3 मिनिटांनी दाखवत आहे. हे बघा, अशी मस्त वाफ आली आणि ह्याला बघितलं किती छान पाणी सुटलं आहे. हे बघा, छान हे शिजून आलेलं आहे. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये 1 वाटी, हे जेवढं तुम्हाला असं स्मॅश करता येईल तसं करून घेऊ शकता तुम्ही. हवं तर पावभाजी युजर वापरू शकता, किंवा असं हे जर डाऊल असेल तुमच्याकडे तर त्याच्या पाठच्याने पण तुम्ही करू शकता, जेणेकरून कांदा आणि टॅमॅटो ह्याची पेस्ट झाली पाहिजे. आता काय करायचं, 1 छोटा कप घेऊन तुम्हाला कितपत पातळ हवं असेल तेवढं पाणी घ्यायचं. आता जास्त पातळ करायचं नाहीये म्हणून मी थोडंसं पाणी घालते. त्याच्या आधी हे पाणी मात्र मी गरम करून घेणार आहे. मायक्रोवेव्हमध्ये गरम करते. आणि थोडं अजून एक इन्ग्रेडियंट ह्याच्यामध्ये घालायचे आपल्याला, ते म्हणजे दही घालायचं आहे. दह्याने छान आंबट चव येते. टॅमॅटो तर आहे तर, पण दह्याने एक वेगळं त्याला असं क्रीमी टेक्स्चर्स येतं. म्हणून मी अगदी थंडी असल्यामुळे ना हे डबे उघडायला खूप त्रास पडत आहे. हा आता बघा, ह्याच्यामध्ये मी थोडंसं दही घालते. अगदी जास्त घालायचं नाहीये. हे बघा, एवढं 1 चमचाभर घालते. पण कसं घालायचं, हे छान असं सरमिसळ करून घ्यायचं. हे बघा, असं मस्त त्याला पेटून घालायचं. क्रीमी टेक्स्चर करायचं त्याचं आपल्याला.
हॉटेलमध्ये शेफ असं मोठ्या ह्याच्यावरच करतात, पण ते सतत ढवळत राहतात, त्यामुळे ते छान क्रीमी बनतं त्यांचं. हे बघा आता काय छान टेस्ट आलेली आहे. तुमच्या हॉटेलमध्ये कशी टेस्ट येते तसा सुगंध इथे सुटलेला आहे. तर माझं इथे पाणी रेडी झालेलं आहे, छान ह्याला उकळी आलेलं पाणी आहे. तर तुम्हाला हवं तेवढं घाला तुम्ही. मी एक छोटं बोल घातलेलं आहे. हे बघा आता मस्त ह्याला सरमिसळ केल्यावर कसं होतं, हे जाडही नाही पातळही नाही, असा छान रस्सा आपला तयार झाला बघा. आणि हा रस्सा एकदम शिजलेला आहे, याला काहीच आता करायचं नाही आहे, कारण हा टॅमॅटो आणि कांदा आपण पूर्वी 5 मिनटं शिजवून घेतलेला होता. चण्याचं पीठही आपण थोडं भाजून घेतलं होतं, त्यामुळे आता ह्याला जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे. जर असं चव घेऊन बघते. वाव, काय टेस्ट आली आहे. आणि आता हे मगाशी जे आपण भाजलं ते याच्यात टाकायचं. सगळं तेलासकट तुम्ही टाकू शकता, छानपैकी पुसून घेऊन. हे गरम झालं आहे, मग बारीक करते गॅस. मस्त सुगंध सुटलेला आहे. ऑफिस रेस्टॉरंटमध्ये कसा छान भोपळी मिरचीचा सुगंध सुटतो, तसा सुगंध सुटलेला आहे. आणि ही भाजी बघा किती क्रीमी आणि मस्त झालेली आहे. आणि ही तुम्ही आता भातावर घेऊ शकता, तुम्ही ह्याला भाकरीला लावू शकता, चपातीला लावू शकता. तर अशा प्रकारे ही छान भोपळी मिरची आता मी तुम्हाला ह्याचं इथे दाखवते. ह्याला जरा मी पुढे येऊन दाखवते, कॅमेरामध्ये तुम्हाला दिसत नाहीये म्हणून मी तुम्हाला कॅमेरा पुढे घेऊन दाखवते. हे बघा, हे बघा